प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर, खूपच भारी दाखवलेला आहे. इकडे प्रियाने आता शांताबाईला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे आता शांताबाईला मारून तिला ह्या सगळ्यांमध्ये अर्जुन आणि सायलीला अडकवायचं असतं. पण प्रियाची एक चूक आता तिला अशी महाग पडणार आहे, की या सगळ्यामध्ये आता प्रिया स्वतःच अडकणार आहे, स्वतःच गुरफटणार आहे आणि फायनली प्रियाचा अध्याय आता इथे संपणार आहे. आता प्रियाने नेमकी अशी चूक कोणती केली हे आपण आता पाहणार तर आहोत, पण त्यासोबत सचिनने सुद्धा आता इथे माती खाल्लेली आहे. इकडे सचिनने महिपतला सोडवण्यासाठी एका मुलीला किडनॅप केलेला आहे, वकिलाच्या मुलीला. आणि हे सगळं आता स्वतः अस्मिताने सचिनचा खोटारडेपणा, सचिनची कारस्थानं सगळ्यांच्या समोर आणलेली आहेत, अगदी पुराव्यासकट. आता हे नेमकं सगळं कसं घडलं, काय घडलं, अस्मिताच्या हाती असे कोणते पुरावे लागले, हे सगळं काही पण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे प्रियाने शांतावरती लक्ष ठेवायला एक माणूस पाठवलेला असतो आणि त्या माणसाकडून आता प्रियाला टीप मिळालेली आहे की शांताबाई आता तिच्या घरात राहत नाही, पण ती आजच मला एका दवाखान्यात जाताना दिसलेली आहे. आणि आता प्रिया त्याला सांगते की त्या बाईचा पाठलाग कर, ती कुठे राहते, काय करते, ते सगळ्याची मला हिस्ट्री हवी. आणि त्यानुसारच आता शांताबाई ज्या वेळेला तिथून जात असते त्याच वेळेला तो प्रियाचा जो माणूस आहे तिच्या मागावरती जातो आणि त्याने आता ती सगळी हिस्ट्री आता प्रियाला दिलेली आहे. म्हणजे ती आता कुठे राहते ह्या सगळ्या गोष्टीचा त्याने आता सगळे डिटेल्स प्रियाला दिलेले आहेत. प्रियाला ते माहीत झालं की शांताबाईला अर्जुनने लपून ठेवलं होतं. आता प्रिया म्हणत असते की शांता हिने जर सगळ्यांसमोर तोंड उघडलं तर माझं काही खरं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी हिचाच काटा काढायला हवा. आणि या सगळ्यामध्ये मोठा फायदा म्हणजे या सगळ्याचा आळ अर्जुनवरतीच येईल, कारण त्या बाईला अर्जुननेच गायब करून ठेवलं होतं, इतके दिवस लपून ठेवलं होतं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच अडकतील. प्रियाने आता इथे तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि काही गुंडसुद्धा तिने तिच्या आजूबाजूला ठेवलेले असतात. पण प्रिया म्हणते की हिला जिवंत सोडून चालणारच नाही. काही झालं तरी अर्जुन सायलीला जर अडकवायचं असेल तर हिला संपवावंच लागेल. अर्जुन सायली, तुम्ही माझ्या विरोधात पुरावे गोळा करत आहात, पण तुम्हाला हे सगळं खूपच महाग पडणार आहे. आता इथे गुलाबबाई स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण इथे आता प्रिया आणि प्रियाचे असलेले सोबतचे गुंड जी माणसं आहेत त्याच्यामुळे आता इथे गुलाबबाईंना स्वतःचा बचाव करताच येत नाही. इकडे प्रिया आता गुंडांच्या मदतीने इथे शांतावरती हल्ला करते. शांता या सगळ्यातून स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण प्रिया म्हणते मी तुला सोडणार नाही आहे. खरं तर माझी तुझ्याशी काहीच दुश्मनी नाही आहे. या सगळ्यामध्ये तू स्वतःहून फुकटची अडकलेली आहेस. त्या अर्जुन सायलीला तुला मदत करायची आहे का? पण हे तुझ्यासाठी सोपं नाही आहे, कारण तू पंगा ह्या प्रियाशी घेतलेला आहेस आणि जो ह्या प्रियाच्या वाटेला येतो त्याला प्रिया सोडत नाही. असं म्हणून प्रिया आता त्या गुलाबबाईला हल्ला करते आणि तिचा खूनच करते. आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया म्हणते की अर्जुन सायली, आता तुम्हाला या सगळ्यामध्ये मी असं अटकवते ना की अख्खं आयुष्य तुझं त्या जेलमध्ये सडण्यात जाईल. प्रिया आता इथे त्या शांताबाईंची जी डेड बॉडी आहे ते माणसांना सांगून स्वतःच्या गाडीत भरायला सांगते आणि म्हणते की मी सांगेन तसं करायचं. तर इकडे सचिनने आता महिपतला सोडवण्यासाठी एक वकील पाहिलेला असतो. खरं तर महिपतची केस घेण्यासाठी कोणीही तयार नसतं. तिकडे सचिनने आता महिपतचीच काही माणसं त्या वकिलाकडे पाठवलेत आणि ती वकिलाची जी छोटी मुलगी आहे त्या मुलीला सुद्धा किडनॅप केलेलं आहे. आणि काही झालं तरी तुम्हाला आता महिपतचं वकीलपत्र घ्यावंच लागेल. आणि आता सचिन त्या मुलीला आणि त्या माणसाला वकिलाला प्रचंड धमकावत असतो. जोपर्यंत महिपत शिकरे जेलमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी तुझ्या मुलीला सोडणार नाही. हे सगळं आता इथे सचिनने साक्षीला आणि महिपतला रेकॉर्ड करून दाखवलेलं असतं. आणि या सगळ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आता ह्या सचिनच्या मोबाईलमध्ये सुद्धा असतो, कारण त्याला या सगळ्यांचा गोष्टींचा साक्षीला आणि महिपतला पुरावासुद्धा दाखवायचा असतो. आणि त्यामुळे आता इकडे या सगळ्यात सचिन मात्र स्वतःच फसलेला आहे. त्या वकिलाने वकीलपत्र घेतलं, पण इथे सचिन आता ज्या वेळेला त्या वकिलाला धमकावत होता त्या मुलीला त्याने किडनॅप केलेलं आहे. हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. सचिन आता इथे साक्षीला क्लॅरिटी देतो की काही झालं तरी अण्णांना मी बाहेर काढीनच आणि जोपर्यंत अण्णा बाहेर येत नाही आहे तोपर्यंत मी या मुलीला तर सोडणार नाही आहे. सचिन इकडे घरी येतो. सचिन आता इकडे तडक आल्या स्वतःच्या रूममध्ये जातो, कारण सचिनने आता ज्या काही गोष्टी वापरलेल्या असतात, सचिनकडे महिपतने दिलेली म्हणजे साक्षीने दिलेली एक गन आहे आणि सोबत त्याने जे वापरलेले मास्क, या सगळ्या गोष्टी आता सचिनला लपवायच्या असतात. सचिन घाई गडबडीमध्ये येतो. अस्मिता सचिनला आवाज देते, पण सचिन तिला इग्नोर करतो आणि सरळ तो आता बेडरूममध्ये निघून जातो. इथे आता अस्मिता त्याच्या मागावर येते आणि म्हणते की सचिन काय झालं, मी तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू मला सरळ इग्नोर करतोयस, पुढे निघून जातोयस, काय चाललंय तुझं? आणि गेले कित्येक दिवस झाले हे मी पाहते की तुझं माझ्या बाळाकडे लक्षच नाही आहे. सचिन म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं, मी 24 तास तुमच्या कडेला बसून राहू का?
अस्मिता म्हणते की मी असं म्हणत नाही आहे, पण आता मी तुला इथे आवाज देत होते, तू कुठे गेला होतास? गेलास ते सांगूनसुद्धा गेला नाहीस. एवढ्या वेळानंतर तू आता येतोयस, मी तुला आवाज देते तर तू दुर्लक्ष करतोयस. तुझं नक्की हे काय चाललं आहे? सचिन म्हणतो की मी सांगितलं ना की आम्ही एक छोटासा बिझनेस करायचा सुरुवात करतोय, काहीतरी कामाचं बघतोय, त्या त्या सगळ्यामध्येच मी बिझी आहे. आणि सचिन आता इथे अस्मिताला इग्नोर करतो आणि रूममध्ये निघून जातो. तो जातो आणि त्याच्या खिशातून त्या ज्या काही त्याने गन आणलेली असते आणि जे काही मास्क असतं ते सगळं काही कपाटामध्ये लपवून ठेवत असतो. अस्मिता त्याच्या मागावर येते आणि पाहते की हा असं काय लपवून ठेवतोय, काय आहेत या सगळ्या. एकतर अस्मिताला आता आठवतं की मागे त्याने सुद्धा कपाटामध्ये असेच पैसे ठेवले होते आणि त्याने सांगितलं की त्याच्या आईवडिलांनी ते पैसे दिलेत, पण ते पैसे त्याच्या आईवडिलांनी दिलेलेच नाही आहेत याची आता अस्मिताला खात्री झालेली असते, कारण अस्मिताने तसं फोन करून सुद्धा विचारलेलं असतं. जीन आता इथे अस्मिताला उडवाउडवीची उत्तरं देतो आणि तो पुन्हा बाहेर चाललेला असतो. अस्मिता म्हणते, सचिन काय चाललंय तुझं? तू आत्ता आलास घरी आणि आता पुन्हा लगेचच निघालास, कुठे निघालास? सचिन म्हणतो की काय तुझी किरकिर सुरू आहे? मी तुला म्हणाले ना की माझं सध्या कामाचं चालू आहे आणि त्यातच मी बिझी आहे. अस्मिता म्हणते की कसली कामं? सचिन आता अस्मिताकडे दुर्लक्ष करतो आणि सरळ बाहेरच निघालेला असतो. जसा सचिन बाहेर जातो लगेच अस्मिता जाऊन कपाट उघडते आणि कपाटामध्ये आता सचिनने काय लपून ठेवलं हे अस्मिता शोधते. आणि त्याच वेळेला तिला आता एक काळ्या रंगाचा मास्क सापडलेला आहे आणि एक गन सापडलेली आहे. हे सगळं बघून मात्र आता अस्मिता प्रचंडच घाबरली आहे की सचिनचं हे नेमकं सगळं काय चालू आहे. सचिन बाहेर जात असतानाच अस्मिता त्याला थांबवते आणि म्हणते की सचिन थांब, काय काय आहे हा सगळा प्रकार? सचिन अस्मिताला पुन्हा एकदा इग्नोर करतो आणि तसाच बाहेर निघून जातो. तर इथे आता सचिन बाहेर जाता जाता स्वतःचा मोबाईलच विसरून गेलेला आहे आणि तो मोबाईल आता इथे अस्मिताच्या हाती लागलाय. अस्मिता तो सचिनचा मोबाईल घेते आणि तो मोबाईल ओपन करून पाहते आणि त्यानंतर अस्मिताला आता सचिनच्या मोबाईलमध्ये जे काही सापडलंय त्याच्यामुळे अस्मिता आता पूर्णच हादरलेली आहे. कारण त्याच्यामध्ये आता सचिनने तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो, जो व्हिडिओ त्याला महिपतला दाखवायचा असतो, ज्याच्यामध्ये त्याने त्या वकिलाला किडनॅप केलेला आहे, त्याच्या मुलीला किडनॅप केलेला आहे, त्या वकिलाला धमकी दिलेली आहे. आणि सचिन ज्या प्रकारे आता ह्या सगळ्या गोष्टी करतोय, महिपतला जे वकीलपत्र मिळण्यासाठी त्याने त्या मुलीला किडनॅप केलेलं आहे, तो त्या माणसाला धमकावतोय, त्या मुलीला मारण्याची तो धमकी देतोय, हे सगळं काही अस्मिताने आता त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्या मुलीला किडनॅप केलेलं आहे. जोपर्यंत तू त्या महिपतला सोडवत नाही तोपर्यंत तुझ्या मुलीला सोडवणार नाही. जोपर्यंत महिपत बाहेर येत नाही तोपर्यंत तुझ्या मुलीचा श्वास हा माझ्या हातामध्ये असणार आहे. हे सगळं काही आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि आता ते अस्मिताने भागून अस्मिता प्रचंड घाबरली आहे. अस्मिता आता इतकी घाबरते की धावतच ती बाहेर जाते आणि ह्या मोबाईलमध्ये असलेलं सगळं रेकॉर्डिंग इकडे अर्जुन, अश्विन ती सगळ्यांनाच दाखवते. सचिन ह्या थराला जाईल असं आता अस्मिताला अजिबातच वाटलं नव्हतं. अस्मिताच्या मनात जो संशय होता सचिनबद्दल तो आता तिच्यामध्ये खात्रीमध्ये बदलला आहे. तिला असं वाटत होतं की सचिन अजूनही त्या साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते सत्य होतं. इथे आता सचिनच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा इथे अस्मिताच्या हाती लागलेला आहे. आणि अस्मिता लगेचच अर्जुनला म्हणते की अर्जुन हे बघ, महिपतला सोडवण्यासाठी सचिनची किती खटपट सुरू आहे आणि त्यासाठी त्याने एका वकिलाला किडनॅप केलेला आहे आणि एवढंच नाही तर तिच्या मुलीलासुद्धा त्याने किडनॅप केलेलं आहे. हे सगळं बघून आता अर्जुन आणि सायलीच्या हाती जबरदस्त असा पुरावा लागलाय, तो म्हणजे सचिनच्या विरोधात. सचिन आतापर्यंत सगळ्यांनाच मूर्खात काढत होता, वेड्यात काढत होता, पण त्याची एक चूक आता मात्र त्याच्या खूपच महागात पडलेली आहे. त्याचा तो व्हिडिओ ज्या क्षणी आता अस्मिताच्या हाती सापडतो त्या क्षणी आता इथे सचिन पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. सचिन म्हणतो की हे सगळं मी नाही केलेलं आहे, हा माणूस आहे तो मी नाही आहे. इथे सचिनचे बरेचसे एक्सप्लेनेशन सुरू असतात, पण आता मात्र अस्मिता सचिनवरती विश्वास ठेवत नाही. अस्मिता म्हणते की तुझ्यावरती विश्वास ठेवली, मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेले, पण हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली आहे. तू एक नंबरचा नालायक आणि खोटारडा माणूस आहेस. तू एक नवरा तर चांगला होऊ शकत नाहीस, पण एक बाप पण तू होऊ शकत नाहीस. आता इथे अस्मिता सचिनला प्रचंड काही बोलते आणि म्हणते की अश्विन, अर्जुन आत्ताच्या आता या माणसाला पोलिसांच्या हवाली करा. या माणसाची माणूस म्हणून राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे. इथे अर्जुनने पोलिसांना फोन केलेला असतोच, पण त्यानंतर आता इथे अर्जुन सचिनला म्हणत असतो की सांग, साक्षी शिकरे कुठे आहे? ज्या अर्थी तू महिपतला मदत करतो याचा अर्थ साक्षी शिकरे कुठे आहे हे सुद्धा तुला माहीतच असणार आहे. सचिन सांगत असतो की माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाही आहे, मला नाही माहीत हा व्हिडिओ माझ्याकडे कसा आला. खरं तर सचिन प्रचंड खोटं बोलत असतो, पण आता इथे अश्विन बाकी कोणाचाच सचिनवरती विश्वास नाही आहे. आणि मुळात अस्मिताने स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा पुरावा दिल्यामुळे आता सचिनवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही आहे.
इथे अर्जुनने आता सचिनचे सगळे कॉल रेकॉर्ड्स चेक केलेले आहेत आणि त्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे सचिन अजूनही साक्षी शिकरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो अजूनही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तिला कॉल करतो, तिला भेटतो. हे सगळं आता सचिनची सगळी जी काही माहिती आहे ती सगळीच अर्जुनला मिळालेली आहे. आणि सोबतच सचिनचे जे काही मॅसेज होते, सचिन आणि साक्षीमध्ये झालेले सगळे मॅसेजेस सगळं काही आता मिळालेलं आहे. आणि एवढंच नाही तर अर्जुन आणि सालीचा जो झालेला अपघात, त्या अपघाताबद्दलची माहितीसुद्धा सचिनला माहीत होती. सचिनसुद्धा त्या वकिलाला आधीच जाऊन भेटला होता, त्याच्याकडून त्याने ती सगळी माहिती मिळवली होती. हे सगळे पुरावे आता इथे एका झटक्यात सगळ्यांच्या समोर आलेले आहे. आणि यासोबत आता इथे सचिन उद्ध्वस्त झालाच आहे. पण इकडे प्रियाने वेगळाच कट केला आहे, तो म्हणजे आता तिने शांताचा खून तर केलेलाच आहे, पण तिने आता त्या गुंडांना सांगून ती शांताची बॉडी इकडे अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवलेली आहे आणि तिला ह्या सगळ्यामध्ये आता अर्जुनला अडकवायचं आहे.